हा श्री हरिहरेश्वर देवळाच्या प्रदक्षिणा मार्गावरचा रम्य परिसर. श्री हरिहरेश्वर क्षेत्राला दक्षिण काशी असेही ओळखले जाते. अगस्ती ऋषींच्या तपश्चर्येमुळे श्री हरिहरेश्वर येथे प्रगट झाले. येथे ब्रह्म, विष्णू, महेश व पार्वती देवी ह्या चारही देवतांचे लिंगरूपाने दर्शन होते. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडामध्ये ह्या क्षेत्राचा उल्लेख येतो. जर तुम्ही देवळाचा व्हिडिओ नीट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की श्री हरिहरेश्वर देवळाच्या बाजूलाच श्री कालभैरवाचे देऊळ आहे. श्री कालभैरव म्हणजे श्री महादेवांचा 5वा अवतार. भूतपिशाच्यापासून तात्काळ मुक्ती देतात ते श्री कालभैरव. आता हरिहरेश्वर क्षेत्रामध्ये दर्शन घेण्याची ही एक विशिष्ट पद्धत आहे. आधी श्री कालभैरवाचे दर्शन घ्यायचे आणि मगच श्री हरिहरेश्वराचे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती हे देऊळ असल्यामुळे सूर्यास्त समयाला ह्याची प्रदक्षिणा घालणे म्हणजे डोळ्यांसाठी एक पर्वणीच असते. प्रदक्षिणाच्या वाटेवर मध्येच आपल्याला एक गोड्या पाण्याचं कुंड लागतं. इथे आपण समुद्रकिनारी असलेलं गोड पाणी पिऊ शकतो. हेच हरिहरेश्वराचं तीर्थ म्हणून पण ओळखलं जातं. आणि हे तीर्थ आपण पिऊ शकतो.